नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आम्ही आहे कृतिकाच्या मामाच्या गावाला। आम्ही टेरेसवर झोपलो होतो। आजचा गोंधळ चाललाय, जायचं आणि दिवस असा इथं उगवलाय। मस्त मस्त असं वातावरण आहे। इथं अशी चिक्कूचं झाड आहे। नारळाचं झाड आहे असं, आणि इकडे सगळा ऊस। इकडे आंब्याचं झाड आहे। तुम्ही बघा, त्याला आंबे लागलेत मस्त असे, पाड लागलाय, कैऱ्या लागल्यात। हो आंबे लागलेत ना तिथे, बघा मस्त असे आंबे लागलेत त्याला। आता हिरवगार आहे सगळं। आरचीतला त्या 2 शेळ्या बांधल्यात। आरचीतला लय आवडतात, सारखं आरचीत त्यांच्या मागे पळत असतं। मस्त असं वातावरण आहे। दिवस असा उगवला इकडं। आरचीत सकाळी लवकर उठला होता। आरचीतला लागली झोप आता। आरचीत काही थांबत नाही, झोप लागली त्याला जाम। हो जायचं एक घ्यायला भाग्यश्री। आरचीचं बोकड आहे म्हणून आज आम्ही चाललो आरचीच्या बोकडाला। चला तर आम्ही चाललोय भांडगावला। हे बघा आरचीत रेडी झालाय। आणि भांडगावला काय आहे? मामाचं बोकड। इथून खडलं जरा फार रस्त्याने भांडगावला। भांडगाव येते भांडगाव म्हणजे तिथले लोक लय भांडतात। भांडगाव तिथले लोक लय भांडतात म्हणून त्या गावाचं नाव भांडगाव आहे। भांडगाव कळलं का फ्रेंड्स? बाबा का तिथं गेल्यावर तुम्हाला दाखवतो। मटण वगैरे शिजून रेडी आहे ना भाग्यश्री? मग आम्ही डायरेक्ट आता अर्चित तिकडे बघ। अर्चित बघा इथं किती गर्दी आहे अशी। हे मंदिराचं देवस्थान आहे। ए घे ना, काय घ्यायचंय? हे काय इथं घे, घे इथून। चल चला दिदू चल। इकडं मंदिर आहे। नाही असू दे, घेतो की मी। अर्चित
हा ओके याच्याकडे हे भाग्यश्री इकडे चल कृतिका ती पण द्या ती तांब्या द्या कोणते कोण पाणी ती पाटील दैक केला दैक केला तिकडे घ्या ऑफिस नाही बाप्पा घ्या दोन्ही ताट हे ताट कुठे घ्या हे म्हसोबाचं देवस्थान आहे भांडगावचं. आता आम्ही इकडं पाया पडायला चाललोय. गर्दी अर्चित लागल लागल साबण चल काय करायचं मोठं मंदिर आहे अच्छा पलीकडे पण असंच आहे शेव नदीच्या पलीकडे नदीच्या पलीकडं पलीकडे एक ना अलीकडे पलीकडल्या लोकांसाठी पलीकडे अलीकडल्या लोकांसाठी अलीकडे नेली नेली बहुतेक नाही नाही ताटा इथंच आहेत हो बाबांना नारळ तिथं ठेवायचं वरती हा वरती हा ठेवा आणि तेवढा घ्या अर्चित आरू अर्चित आरू काय रे वाजवायची त्याला
त्याला वाजवायची. हा म्हणून तर त्याला कळ समजलं ना ती वाजती म्हणून ती हात करतय तिकडं. बाबू अर्चित नदीच्या दुसऱ्या बाजूला देखील असंच एकदम प्रशस्त असं मंदिर आहे. थांबवायचं म्हणजे लय मोठा अवघड सोडा घेऊ आपण जातो. सोडा लय बारीक बारीक देतात सोडा. मोठ्या ग्लासात पाहिजे. त्याचे पैसे द्यायचेत ना. चला तुमचं काम गर्दी आहे बरं का. हा का. देवदर्शन झाल्यावर आता मस्त अशा मटणावरती ताव मारायचा वेळ झाला होता. सगळे पाहुणे मंडळी पण आले होते. सगळ्यांनी जेवायला सुरुवात केली. तुम्ही त्याचं खाली द्या. आता आम्ही रिटर्न चाललोय पुण्याला आणि आता आम्ही कुरकुम मध्ये आहे. ही कुरकुम मधली सिप्ला कंपनी. पाटसमध्ये आम्ही ब्रेक घेतलाय जरा. अर्चितलाच गाडीत रडायला लागला म्हणून. तोपर्यंत कृतिका बघाई मस्त झोका खेळते. आणि कृतिका झोका आवडतो. हा हे हॉटेल निसर्ग आहे. आम्ही इथे जाऊन आलो. मस्त हॉटेल आहे. एकदा या हॉटेलला अवश्य भेट द्या. फॅमिलीसाठी मस्त सोय येतं. जेवण झालं. कृतिका मस्त एन्जॉय करते. त्याला पण खेळू दे. त्याची हे कर जरा.